भवन आमचं खाली करा, अरे खाली करा, खाली करा. अभी नहीं तो कभी नहीं, इस ब्रीदवाक्य के साथ सानपाड़ा स्थित साहित्य रत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे भवन के दुरुपयोग और दुरावस्था के मुद्दे को लेकर बेहद आक्रामक होते हुए सकल मातंग समाज नवी मुंबई के नेतृत्व में नवी मुंबई मनपा तुर्भे विभाग कार्यालय में प्रचंड हलगी मोर्चा का आयोजन किया गया, जहां इस दौरान सकल मातंग समाज समिति नवी मुंबई के पदाधिकारियों ने साहित्य रत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे भवन में कार्यरत तुर्भे विभाग कार्यालय को तुरंत खाली करवाने, साहित्य रत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे स्मृति भवन की दुरावस्था व अस्वच्छता को दूर करें, साहित्य रत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे स्मृति भवन में साहित्य पुस्तकालय प्रारंभ करें, संबंधित भवन आम जनता के लिए खुला किया जाए, साहित्य रत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे स्मृति भवन इसका ठेका या इसे भाड़े तत्व पर सकल मातंग समाज समिति नवी मुंबई को देखभाल के लिए दिया जाए। कृति भवन के तल मंजिल पर क्रांति सम्राट डॉक्टर बाबा साहेब गोखले भवन में डॉक्टर बाबा साहेब गोखले जी की तैल चित्र लगाया जाए। साहित्य रत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे जी का अर्ध आकृति प्रतिमा भवन में स्थापित की जाए। जैसे विभिन्न मांगों को लेकर सहायक आयुक्त तथा विभाग अधिकारी भरत धांडे से मुलाकात कर उनको अपनी मांगों का निवेदन सुपुर्द किया। इस दौरान सहायक आयुक्त ने आश्वासित किया कि उनकी भावना का विचार करते हुए आयुक्त कार्यालय में उनका निवेदन तत्काल पहुंचाया जाएगा और उनकी मांगों पर सकारात्मक भूमिका अख्तियार की जाएगी। हालांकि इस दौरान सकल मातंग समाज समिति ने ये भी इशारा दिया कि अगर उनकी मांगों को मान्य नहीं किया गया तो हजारों लोगों के साथ नवी मुंबई महानगर पालिका मुख्यालय पर मोर्चा निकाला जाएगा। नवी मुंबईतील सकल मातंग समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या तुर्भा वार्ड विभागावर आम्ही प्रचंड हलगी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे, परंतु पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून आम्हाला रिक्वेस्ट करण्यात आली होती की तुम्ही जास्त प्रमाणात लोक किंवा समाज बांधव भगिनींना या ठिकाणी जमा करू नका, जेणेकरून या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल। त्यांच्या बोलणीला मान देऊन आम्ही या ठिकाणी काही प्रमुख कार्यकर्त्यांना एकत्र करून या प्रचंड हलगी मोर्चाच्या माध्यमातून आमच्या मागण्या नवी मुंबई महानगरपालिकेकडे मांडत आहोत। आपल्या सर्वांना माहिती आहे की सानपाडा विभागामध्ये मातंग समाजाच्या काही वरिष्ठ नेत्यांनी पाठपुरावा करून मागणी करून अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नवी मुंबईमध्ये एक सुंदरसं भवन निर्माण व्हावं अशी मागणी केली होती आणि त्या मागणीला यश आलं। यश आल्यानंतर मूळ आराखड्यामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे भवनामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने एक ग्रंथालय असलं पाहिजे, ज्या ग्रंथालयामध्ये अण्णाभाऊ साठेचं समग्र साहित्य सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी वाचण्याकरता भेटेल अशी सुविधा होती आणि ते संपूर्ण भवन हे बहुजन समाजासाठी त्यांच्या बैठका असतील, त्यांचे कार्यक्रम असतील, विविध योजना प्रयोजना त्या ठिकाणी राबवण्याकरता त्या समाजाला त्याचा वापर होईल या उद्देशाने या भवनाची निर्मिती करण्यात आली होती। परंतु नवी मुंबई महानगरपालिकेने दगाफटाका केलेला आहे आणि मूळ प्रयोजन चेंज करून
या ठिकाणी गेल्या 4 ते 5 वर्षापासून वॉर्ड ऑफिस कार्यरत आहे. वॉर्ड ऑफिस खाली करण्यात यावं ही आमची पहिली मागणी आहे. वॉर्ड ऑफिस कार्यरत असताना या नवी मुंबई महानगरपालिकेच्या अण्णाभाऊ साठे भवन ही मातंग समाजाची अस्मिता आहेत, बहुजन समाजाची अस्मिता आहेत. या भवनामध्ये जे घाणीचं साम्राज्य त्या लोकांनी निर्माण केलेलं आहे, ज्या पद्धतीची अस्वच्छता राहते, त्यामुळे अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचा वापर करून हा अण्णाभाऊ साठेंचा अपमान आहे, हा मातंग समाजाचा अपमान आहे, हा बहुजन समाजाचा अपमान आहे. आम्ही त्याचा निषेध करतोय. त्याचबरोबर आमची मागणी आहे की तुमच्या मूळ आराखड्यामध्ये ज्या प्रयोजनाकरता हे भवन निर्माण करण्यात आलं होतं त्या प्रयोजनाकरता हे भवन लोकांसाठी मोकळं करण्यात यावं. त्याचबरोबर आमची ही पण मागणी आहे की या भवनाचा देखभालीचा ठेका अथवा कंत्राट टेंडर काढून यांनी मातंग समाजाच्या मातंग सकल समिती जी नवी मुंबईची आम्ही निर्माण केलेली आहे त्यांना देण्यात यावं, जेणेकरून या संपूर्ण इमारतीची देखभाल ही मातंग समाजाच्या माध्यमातून करण्यात येईल. आम्ही मालकी हक्काबद्दल बोलत नाहीये. मालकी हक्क हा नवी मुंबई महानगरपालिकेचाच असणार, परंतु तुम्ही आमच्या महापुरुषाचं नाव त्या ठिकाणी वापरताय आणि त्या ठिकाणी नाव वापरत असताना तुम्ही त्या ठिकाणची दुरावस्था करताय, त्याच्या मूळ स्ट्रक्चरमध्ये चेंज करताय. हे मातंग समाज कधीही सहन करणार नाही आणि त्याकरता आज हलगी मोर्चा आम्ही या ठिकाणी आणलेला आहे. मी जसं आपल्याला सुरुवातीला सांगितलं की प्रशासनाच्या सांगण्यावरून आम्ही या ठिकाणी अत्यंत कमी प्रमाणात प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत. जर महानगरपालिका आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष करतं, वॉर्ड ऑफिस खाली करत नाही, या ठिकाणी ज्या मूळ प्रयोजनार्थ या भवनाची निर्मिती झाली होती त्या प्रयोजनार्थ जर हे भवन सर्वसामान्य लोकांसाठी बहुजन समाजासाठी खुलं करत नाही तर हजारोच्या संख्येने आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयावर धडकू आणि आमच्या मागण्या मान्य करून घेऊ, असं मी या ठिकाणी समस्त सकल मातंग समाजाच्या माध्यमातून या प्रशासनाला, या व्यवस्थेला सांगत आहे. त्यांनी आमच्या मागण्याचा त्वरित विचार करावा आणि आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मी त्यांना सकल मातंग समाजाच्या माध्यमातून विनंती करतो. हालांकि इस दौरान संपूर्ण परिसर पुलिस छावनी में तब्दील हो चुका था. इस दौरान मोर्चे को अपना समर्थन देने मौजूद थे नवी मुंबई भाजपा के पूर्व जिलाध्यक्ष रामचंद्र घरत, नवी मुंबई एनसीपी जिलाध्यक्ष नामदेव भगत, नवी मुंबई कांग्रेस कमेटी अध्यक्ष अनिल कौशिक, नवी मुंबई शिवसेना व युवा सेना ठाणे लोकसभा अध्यक्ष ममित चौगले मौजूद थे. इस दौरान सभी ने सकल मातंग समाज समिति नवी मुंबई को अपना समर्थन दर्शाया और उनकी मांगों को योग्य करार दिया. सकल मातंग समाजाच्या आजच्या या भवनाविषयी जे आंदोलन आहे त्यांच्या 5-6 मागण्या देखील आहेत. त्याच्यामध्ये सुरुवातीची बेसिक मेन तर मागणी आहे की भवन हा खाली करून त्यांना पाहिजे आहे. त्या संदर्भामध्ये मी अनाशा इथे आलो होतो. वॉर्ड ऑफिसर जर माझं काहीतरी काम होतं तर मी त्यांना विचारलं की काय नक्की झाले, इथे काय आहे. तर आमचे एक मित्र भेटले मला, ते म्हणे की मातंग समाजाचे भवन खाली करण्यासाठी ते इथे आंदोलनाला बसलेत. तेव्हा मी त्यांना विचारलं तर त्यांनी असं सांगितलं की लवकरच तुर्भे येथे एक 5 माळ्याची बिल्डिंग होते, माझ्याच वॉर्डमध्ये होते आणि ती जशी झाली की या सगळ्या गोष्टी आयुक्तांच्या मार्फत सगळ्या गोष्टी क्रमप्राप्त होतील असं त्यांनी मला सांगितलं. पण जाता जाता बोललं आपले सगळे लोक बसलेत. मातंग समाज हा एक विषय असा आहे की यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात बऱ्याच ठिकाणी त्यांच्यावर अन्याय होतो, तर आपण त्याच्यावर जाऊया, बघूया काय. त्यांना सपोर्ट म्हणून मी इथं आलो आणि कायम या मातंग समाजाच्या बरोबर त्यांचे जे प्रश्न असतील त्या प्रश्नासाठी मी कायम यांच्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उपलब्ध राहणार आहे असं आश्वासन देखील त्यांना मी दिलेलं आहे. आणि त्यांना सांगितलेलं आहे की पुढची दिशा काय असेल ती मला सांगा, मी तुमच्यासाठी उपलब्ध आहे. सकल मातंग समाज नवी मुंबई यांच्या वतीने या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सर्वप्रथम मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून आणि या नवी मुंबईचा एक नागरिक म्हणून या मोर्चाला संपूर्ण पाठिंबा देत आहे. त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या या ठिकाणी अतिशय रास्त आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं हे भवन बनलेलं आहे आणि त्या भवनामध्ये महानगरपालिकेचं वॉर्ड ऑफिसला जागा नसल्याकारणानं त्यांनी इथं येऊन अतिक्रमण जे केलेलं आहे ते चुकीचं आहे आणि ज्या कामासाठी जे बांधलेलं आहे ते कामासाठी त्याचा वापर व्हावा ही त्यांची जी मागण्या आहेत आणि अजूनही 4-5 मागण्या त्यांच्या आहेत, तर त्यांच्या मागण्या सुटाव्यात या दृष्टिकोनातून त्यांच्या पाठीमागे आम्ही प्रामाणिकपणे उभे आहोत आणि निश्चितपणे महानगरपालिकेने त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात. अन्यथा हा जो मोर्चा आलेला आहे त्या मोर्चामध्ये राष्ट्रवादीचे पक्षाचे सर्व कार्यकर्ते त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही हजर राहू. सकल मातंग समाजतर्फे इथे बसलेले समाजाचे माझे बांधव त्याची मागणीचा मी अभ्यास केला. मागणी रास्त आहे म्हणून काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नात्याने मी त्यांना पाठिंबा जाहीर करण्यासाठी इथे आलेलो आहे. म्हणणं आहे एकदम योग्य आहे
आणि शासनाने इवन पालिकेने त्वरित भवन खाली करून दिला पाहिजे. त्यानंतर भवनाची जे काय दुरावस्था झालेली आहे ते सुद्धा ठीक केली पाहिजे आणि कमिटी बनवून त्या कमिटीला हँडओव्हर केला पाहिजे. या मागणीसाठी आणि यांना पाठिंबा देण्यासाठी मी आज इथे जाहीर करत आहे. आंदोलन होतं, त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्यांच्याशी चर्चा केली. मला वाटते 5 वर्ष झाले त्यांनी म्हणजे महापालिकेचे अधिकारी असतील वॉर्ड ऑफिस इथं शिफ्ट केलं आहे आणि यांचं म्हणणं तेच आहे की जे सभागृह भेटलं पाहिलं होतं तर त्याची दुरावस्था झाली आहे, ते आम्हाला भेटावे हीच त्यांची मागणी आहे. तर आम्ही नक्कीच आयुक्तांना सुद्धा निवेदन देऊ आणि आदरणीय चौगले साहेब आम्ही जाऊन त्याचा पाठपुरा करून आपला अण्णाभाऊ साठेचा हा जो सभागृह आहे लवकरात लवकर आपल्या ताब्यात कसा येईल ह्याचा आम्ही प्रयत्न करू. सकल मातंग समाज समिति नवी मुंबई ने अपनी आक्रामक भूमिका अख्तियार करते हुए मनपा को फिर अल्टीमेटम दिया कि अब वे शांत नहीं बैठेंगे. अगर मांगे पूरी नहीं हुई तो अगला कदम और व्यापक होगा. ब्यूरो रिपोर्ट, नवीमुंबई नेटवर्क.